राज्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस आणि गारपिटीचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला होता। त्यानुसार काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला होता। यात प्रामुख्याने मध्य महाराष्ट्रातील जळगाव, नाशिक, अहिल्यानगर आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि परभणी या जिल्ह्यांना हा अलर्ट देण्यात आला होता। तर पश्चिम महाराष्ट्रात सांगली, कोल्हापूर इथं ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता। त्यानुसार मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्याला पावसानं झोडपून काढलं। मराठवाड्यातल्या छत्रपती संभाजीनगर, लातूर, धाराशिव, नांदेड जिल्ह्यात वादळी पाऊस झाला। काही भागात गारपीटही झाली। यामुळे काढणीला आलेल्या गहू, हरभरा, ज्वारी या पिकांसह भाजीपाला पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। तर पश्चिम महाराष्ट्रात द्राक्ष पिकाला मोठा फटका बसण्याची भीती आहे। यामुळे राज्यात शेतकरी मात्र बेजार झालेत। गारपीट आणि पावसानं राज्यात कुठे काय नुकसान झालंय सविस्तर पाहूया या व्हिडिओतून। पश्चिम महाराष्ट्रात सांगली जिल्ह्याला सलग दुसऱ्या दिवशी पाऊस आणि गारपिटीनं झोडपलं। मिरजनंतर आता खानापूर तालुक्यात घाटमाथ्यावर गारपीट झालीय। वादळी वाऱ्यासह भिवघाट, हिवरे, पळशी या भागात गारपिटीचा जोरदार तडाखा बसलाय। याचा द्राक्ष बागांना फटका बसण्याची भीती व्यक्त होतीये। द्राक्षांचं गाव म्हणून ओळख असलेल्या पळशीमध्येही गारपीट झालीय। इथून मोठ्या प्रमाणात द्राक्ष निर्यात होतात, पण छाटणीनंतर आलेल्या द्राक्षांना गारपिटीचा मोठा फटका बसल्याची भीती व्यक्त होतीये। तर कोल्हापूर जिल्ह्याला रात्री उशिरा पावसानं झोडपलं। आजरा आणि करवीर तालुक्यात गारांसह वादळी पाऊस पडला। हवामान विभागानं पावसाचा ऑरेंज अलर्ट इथं दिला होता। तसंच विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली होती। त्यानुसार जिल्ह्याच्या अनेक भागात जोरदार पाऊस झाला। कोल्हापूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता। बुलढाणा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्यानं शेतकरी बेजार झालाय। आंबा, केळी, द्राक्ष बागांचं नुकसान झालंय। बुलढाणा जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली। काही ठिकाणी गारपीट झाल्यामुळे फळबाग उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। चिखली तालुक्यासह मेहकर, खामगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला। जोरदार पावसाच्या सरी आणि टपोऱ्या गारा आदळत अमरावती जिल्ह्यालाही पावसानं झोडपून काढलं। अमरावती जिल्ह्याच्या अंजनगाव, सुरजी तालुक्यातल्या चिंचोली, बुद्रुक इथं वादळी वाऱ्यासह गारा पडल्या। यामुळे जनजीवन विस्कळीत झालं। हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार पावसानं हजेरी लावली। चिंचोली, बुद्रुक गावालगत असलेल्या लखमाजी महाराज मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आणि गारपीटही झाली। याचा फटका पिकांना बसणार आहे। तर जालना जिल्ह्यात हवामान विभागानं पावसाचा येलो अलर्ट दिला होता। त्यानुसार जालना शहरासह जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसानं जोरदार हजेरी लावली। वादळी वाऱ्यासह अनेक ठिकाणी गारपीट झाली। याचा फटका गहू, हरभरा, मका आणि ज्वारी या रब्बी पिकांना बसणार आहे। पिकांचं नुकसान रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी सोंगणी करून ठेवलेल्या पिकांवर ताडपत्री टाकण्याचा प्रयत्न केला असतानाच पावसानं हजेरी लावली। पावसाचा आणि वाऱ्याचा जोर कायम राहिला तर रब्बी हंगामातल्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होतीये। मराठवाड्यातल्या अवकाळी पावसानं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतलाय। गेल्या काही दिवसांपासून अनेक ठिकाणी गारपिटीसह पाऊस झाल्यानं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही मोठं नुकसान झालंय। कन्नड, गंगापूर आणि पळशी परिसरात मका, ज्वारी, गहू आणि हरभरा या पिकांचं अतोनात नुकसान झालंय। त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटात सापडलाय। कर्जमाफीसोबतच हमीभाव द्यावा आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होतीये। जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरा, भडगाव इथं रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीच्या पावसानं परिसराला झोडपून काढलं। या पावसामुळे अनेक गावातल्या शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। पाचोरा तालुक्यातल्या सारोळा खुर्द, वाघुलखेडा, खडकदेवळा या शिवारांमध्ये झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीच्या पावसामुळे मका, बाजरी, ज्वारी या पिकांचं मोठं नुकसान झालंय। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणामुळे हिरावला गेलाय। एकंदरीत राज्यात एकीकडे गरमीचा उच्चांक गाठत असतानाच आलेल्या अवकाळी पावसामुळे आणि त्यातही झालेल्या गारपिटीमुळे शेतकरी बेजार झालाय। या नुकसानीचा लवकरात लवकर पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होतीये।